आता महत्त्वाचा मुद्दा काय, इथे गुजराती पण आपलाच आहे आणि मारवाडी पण आपलाच आहे, म्हणजे आपण इंडियन आहोत, राईट ना? पण खरंच मला आहे ना, असे जे काही बिझनेसमॅन लोकं असतात, जे इतर राज्यातून येतात मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये चांगला बिझनेस करतात वगैरे आणि दुसरी गोष्ट त्यांची पण जी काही फॅमिली असते, त्यांना पण मुंबईमध्ये आणतात आणि वेल इस्टॅब्लिश्ड होतात. मग मला असे जे काही लोकं असतात, म्हणजे गुजराती बोला, जैन बोला किंवा मारवाडी बोला, म्हणजे इतर किंवा साऊथ इंडियामधून कोणीही बोला, हे जेव्हा मुंबईमध्ये येतात आणि ते जेव्हा बिझनेसेस करतात, तर त्यांनी पण मुंबई किंवा महाराष्ट्र बोला किंवा मराठी माणूस बोला, ह्यांना इकॉनॉमिकल किंवा ह्यांना पॉलिटिकली बोला किंवा लँग्वेजिकली बोला, तर या गोष्टींना कधी एक्सेप्ट करतात का? हे जे परप्रांतीय असतात ते नाही करत ना. आणि जर खरंच केलं असतं तर 1955 मध्ये जे मोरारजी देसाई होते, त्यांनी जो मुंबईला महाराष्ट्रातून सेपरेट करण्याचा जो विचार केला होता, तो आपले जे 100हून अधिक जे हुतात्मे होते, त्यांनी त्यांचं बलिदान दिलं नसतं. राईट ना? जे पॉलिटिकली म्हणायचं जर बोललं, तर गुजरातमध्ये असे पण काही पॉलिटिकल लीडर्स आहेत किंवा असे पण काही बिझनेसमॅन आहेत, त्यांना आजही मुंबई ही गुजरातमध्ये घ्यायची आहे. पण विषय कोणत्या गोष्टीचा आहे तो? कॉन्स्टिट्यूशनचा, म्हणजे संविधानाचा, जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. त्याच्यामध्ये मेन गोष्ट कोणती आहे? आर्टिकल 3. तर लक्षात असू द्या मित्रांनो, म्हणजे मी आपल्या मराठी माणसांना बोलतो. भले आपापसात तुम्ही कितीही भांडा, कितीही तुम्ही राजकीय गोष्टी करा वगैरे, काही करा. पण जेव्हा मुंबईचा विचार येतो ना, तेव्हा एकत्र या. कारण की काय माहिती आहे मित्रांनो, आता मुंबईमध्ये तुम्ही मराठी माणसाचा जो टक्का बघा 25 ते 30%च असेल व त्यातून पण कमी असेल. उद्या जर आपली जी मेजॉरिटी आहे, म्हणजे इलेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय मी, जर आपलं तिथं मतदार कमी पडला उद्या, तर लक्षात असू द्या पार्लमेंटकडे पूर्ण पॉवर असते एखाद्या स्टेटला विभाजन करण्यासाठी. ते केव्हा होतं? जेव्हा जे लोकसभा आणि राज्यसभेतले जे मेंबर असतात, ते प्रेसिडेंट थ्रू बिल पास करतात, तेव्हा होतं. मला सांगा उद्या जर मुंबईमध्ये मराठी माणूसच नसला, तर वोटिंग कोणाची होणार? गुजराती किंवा इतर जे काही अदर्स असतात त्यांची होणार. आणि त्यांनी जर एकदा बिल पास केलं, तर मुंबईला महाराष्ट्रामधून विभाजित होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर फायनली मी इतकंच सांगणार आहे, लक्षात असू द्या, मुंबई ही आर्थिक राजधानी आपल्या भारताची आहे आणि ही जर इन फ्युचरमध्ये डिवाइड झाली, म्हणजे युनियन टेरिटरीमध्ये गेली किंवा गुजरातमध्ये गेली, तर नुकसान होणार आहे ना, हे आपलं मराठी माणसाचंच होणार आहे. मग त्यामध्ये मिनिस्टर लॉबी का असेना किंवा त्यामध्ये गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई का असेना किंवा सामान्य माणूस का असेना.